हे मुलं सर्वसामान्य घरातून आज ज्या पदावर गेलेले आहेत, मग ह्याच्यातून तुकारामजी मुंडे असतील, आपल्याच अंतरिवलीचे भास्करराव जे असतील, असे पण अधिकारी सक्षम या महाराष्ट्राला दिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, यांचं दुखणं एकच आहे की दोन जे घरं होते, मुंडे पंडित अनाचं आणि गोपीनाथरावचं घर, हे एक झालं आणि त्यांनी त्यांच्या करतातर मंत्रिपद भेटवलं. यांचं दुखणं हे आहे, यांचा मूळ ह्याच्यामुळे उठलेला आहे. आणि दुसरी एक बाई जे समाजाला म्हणली की पूर्ण बीडचे अधिकारी आता पूर्ण प्रशासन आहे. मला एक म्हणायचं आहे की कोणता पण अधिकारी ड्युटी लागला तर आपल्या जिल्ह्यात तालुक्यात यावं वाटतं, कारण त्याचे आई वडील असतात, त्याचे शेत असते. ह्या प्रकारे तुझी बीड जिल्हा आता वंजारी समाज खूप परवा नोकरला, कारण त्यांचं मेहनत आहे. दुसरी गोष्ट, हा गोधडी होता जरांग्या म्हणतो, अरे तू गोधळातून बाहेर सकाळी 3 वाजता येतो आमच्या डोंगरामध्ये दगडामध्ये आमचे पोरं पडते, पुढे भरती तयारी करते. आणि तुम्ही जर आमच्या समाजात करीत असताव तर आमच्या समाजाला सुद्धा बांगड्या भरलेल्या नाहीत. इथून पुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल. आणि माझी बंद करण्यात आलं. इथं 1.5 महिना नागाना सुरू केला, यांनी कुणावर गुन्हा दाखल केला नाही. आम्ही फक्त इथं रस्ता रोक केला तर आमच्यावर गुन्हे दाखल केले. हा एक पोटलाल पाटला असं वेगळं करू नका. आमचं एकच म्हणणं आहे की सर्वसामान्य माणूस सुद्धा भारताच्या राज्याकडे चौकटीत मोडतो. सर्वसामान्याला न्याय द्या. आणि हे जे आता नंगारा सुरू आहे, आता परभणी जिल्ह्यामधले सर्व सन्मान नेते असतील, हे नेते कोणतेच बोल नाहीत. पण जो हरामखोर आमच्या मुंड्या घालायला हरामखोर म्हणतो, त्या जरांग्या हरामखोरला उत्तर देतो. जशा तसं उत्तर ताकद आमच्या ओबीसी मध्ये आहे. अंजली दामल्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, जेवढी आमची प्रामाणिक इच्छा आहे.